परीक्षा देणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थिनीवर कॉपी केल्याचा खोटा आरोप केला जातोय. तिला नापास करण्याची आणि करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली जाते. आणि ही विद्यार्थिनी एवढ्या प्रचंड मानसिक दबावाखाली येते की तिचे कुटुंब हादरून जाते. हा धक्कादायक प्रकार घडला आहे मुंबईतील नामवंत ठाकूर कॉलेजमध्ये. पण जेव्हा कॉलेज प्रशासन मनमानी करत होतं, तेव्हा तिथे राजसाहेबांच्या मनलिसेची एंट्री झाली आणि हा मोठा राडा झाला. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? त्या विद्यार्थिनीची चूक काय होती? चला संपूर्ण सत्य सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रांजल आणि तुम्ही पाहताय फेरफटका न्यूज. ही घटना घडली आहे मुंबईतील कांदिवली पूर्व भागात असलेल्या नामांकित ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये. येथे सध्या कॉलेजच्या परीक्षा सुरू आहे. परीक्षेदरम्यान एका वर्गात एका विद्यार्थिनीच्या बेंच खाली चुकून एक स्मार्ट वॉच सापडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या स्मार्ट वॉचशी त्या विद्यार्थिनीचा कोणताही संबंध नव्हता आणि तिने कोणतीही कॉपी केली नव्हती. तरीही तिथल्या शिक्षकांनी हिला पकडले आणि तिच्यावर कॉपी केल्याचा थेट खोटा आरोप केलाय. विद्यार्थिनीने वारंवार सांगितले की ते खड्या माझे नाही, तरीही कॉलेज प्रशासनाने तिचे ऐकले नाही. उलट तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला. तुला नापास करू, तुझे अंतर्गत गुण देणार नाही, तुझे करिअर खराब करू, अशा धमक्या तिला देण्यात आल्या. असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारामुळे ती विद्यार्थिनी इतकी घाबरली आणि मानसिक दडपणाखाली आली की ती डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आली होती. शिक्षकांच्या अशा हुकुमशाहीमुळे त्या विद्यार्थिनीचे कुटुंब हातबल झाले होते. जेव्हा हे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कानावर पडले, तेव्हा मनसेचे राज्य सचिव सोनाली शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ते ठाकरे कॉलेज गाठले. सुरुवातीला कॉलेज प्रशासनाने नेहमीप्रमाणे आरेरावी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य गेटवर चढवण्याचा प्रयत्न केला. पण मनसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॉलेज प्रशासनाची धडगत झाली नाही. सुरक्षा रक्षकांची तटबंदी तोडत मनसेने प्राचार्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या दणक्यानंतर शेवटी कॉलेज प्रशासनाला नमते घ्यावे लागले. त्यांनी 2 दिवसात प्राचार्यांसोबत अधिकृत बैठक घेऊन या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्याचे आणि विद्यार्थिनीला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. फीच्या नावाखाली लाखो रुपये लुटणाऱ्या या मोठमोठ्या कॉलेजमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे असते की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करायचे असते? शिक्षकांची ही दादागिरी कुठे थांबणार? मनसेने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. कॉलेजमधील या मनमानी विरोधात आवाज उठवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.